सगळ्यांना आत्मवंदन. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आज माझी इच्छा होती की सगळ्यांनी आज जॉईन करावं म्हणून मीच थोडं 5 मिनिटं लेट जॉईन केलं, कारण काही जणांचे मेसेज आले की आम्ही जॉईन करतोय आणि आपल्या झूमला 40 मिनिटाचं लिमिटेशन आहे. 40 मिनिटं ते सुरू राहतं आणि आपोआपच नंतर बंद पडतं. त्यामुळे तो कालावधी मला सांभाळावा लागतो 40 मिनिटाचा. आणि आजचं ध्यान खरोखर स्पेशल आहे. आज तुम्ही बघितलं असेल युट्यूबवर, जर तुम्ही थोडं 11-11 टाकून बघितलं असेल तर युट्यूब गच्च भरलंय आज. सगळीकडे आध्यात्मिक संस्थांचं ध्यान वगैरे वगैरे सुरू आहेत आणि 11-11 तारीख पोर्टल ओपन होत आहे असं तुम्ही ऐकलं असेल. तुमची आज इच्छा मॅनिफेस्टेशन तुम्ही बोला, पूर्ण होईल असं सगळं तुम्ही आज कदाचित असे व्हिडिओ तुमच्या समोर आले असतील. पण आपल्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण आपल्या संस्थेचे जे संस्थापक आहेत ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, त्यांचा आज वाढदिवस. आणि त्यामुळे आपल्या संस्थेने आज वेगवेगळे ध्यान आयोजित केलेत. असंच एक ध्यान आता सुरू आहे. माझी इच्छा होती की आपण सगळ्यांनी त्याच ध्यानाला जॉईन करावं, पण त्यांचं 9 वाजता सुरू झालं आणि ते 10:30 पर्यंत आहे. जरी आज आपण हे करत असू, आजचं हे सेशन, उद्या मी त्याची लिंक शेअर करते युट्यूबवर. तुम्ही ते सुद्धा ध्यान उद्या सकाळी करू शकता, दिवसभरामध्ये कधी सुद्धा. तर तेही ध्यान करा, कारण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी एनर्जी आहे ती भरपूर असणार आहे आजची. तर आज जास्त वेळ न घालता आपण आज डायरेक्ट ध्यानाला सुरुवात करणार आहेत. जसं म्हटलं जातं की 11-11 हे जे दिवस असतात काही महत्वाचे असतात, त्याप्रमाणे आजचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे खरोखर. एनर्जी पण खूप आहे. तुम्हाला जे काही अशी तुमच्या मनामध्ये इच्छा असतील, आपण म्हणतो इच्छा लिहून घ्या, हे करा ते करा सगळं, पण खरं तर इच्छा जेव्हा करतो त्याच्या मागं असते ती भीती आणि काळजी. तर पहिली तर आजचा दिवस मला तर असं वाटतं, इच्छा तर करूच आपण, जसं सगळं सांगितलं जातंय. पण महत्वाचं काय आहे की त्या इच्छा मागे आपली कुठली भीती आहे, की ती इच्छा पूर्ण होईल का नाही, त्याकडे पण थोडंसं लक्ष द्या आणि ती रिलीज करा असं म्हणा. तुम्ही ध्यानामध्ये म्हणू शकता की ह्या गोष्टी मला नकोयत, मला अशी भीती वाटते, हे क्लिअरली बोलायचं की मला असं वाटतं की माझी ही इच्छा पूर्ण होण्यामागं ही भीती आणि काळजी मला आहे, ह्या अडचणी मला येऊ शकतात असं मला वाटतं. तर जरूर तुम्ही ते म्हणून, तुम्ही फक्त म्हणा की मी हे सगळं रिलीज करते ह्या काही पुढच्या दिवसांमध्ये. नोव्हेंबर हा महिना नेहमीच स्पेशल असतो खरं तर. तर तुम्ही जरूर ह्या गोष्टी म्हणा. हे वर्ष संपताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोडून जायच्यात. नको असलेल्या अशा काही गोष्टी असतील. आपला एक स्वभाव असेल की हे मला किती विचार केला तरी ह्या गोष्टी माझ्याकडनं होत नाहीयेत. मला भीती वाटते काही गोष्टींची किंवा निगेटिव्हिटी येतेच माझ्या डोक्यात, नकारात्मक विचार येतातच. किती जरी ठरवलं तरी. पहिल्यांदा कुठलंही काम करायचं म्हणलं की पहिला विचार येतो तो नकारात्मक. हे सगळं मला माहिती मी कशी येते. त्यामुळं हे वर्ष संपताना आपल्याला नोव्हेंबर महिना जो देतो ते हे शिकवतो की तुम्ही जसं 11-11 म्हणतात, इच्छापूर्तीचं द्वार आहे आजचा दिवस. पण इच्छापूर्ती तेव्हाच होते जेव्हा आपण त्याच्या मागची काळजी काढून टाकतो, भीती काढून टाकतो आणि पूर्ण विश्वास ठेवून सरेंडर होतो. तेव्हा इच्छा पूर्ण होते. इच्छा 2 कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाही. जर आपण सारखं सारखं ते बी मातीत घातलं आतमध्ये आणि त्याला सारखं उघडून बघितलं, तर त्याला अंकुर फुटत नाही. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपला विश्वासच नसतो की असं काही माझ्यासाठी ब्रह्मांडाने किंवा परमात्म्याने असं काही लिहिलंय माझ्यासाठी. हा विश्वास आपल्याला नसतो. आपण तेवढी आपला हक्क नाहीये, आपली तेवढी पात्रता नाहीये, हा मनामध्ये विचार असतो की मला काही सुख मिळावं, आनंद मिळावा, ही माझी पात्रता नाहीये. कुठल्याही कारणामुळे असं एखाद्या व्यक्तीला वाटत असतं की मी खूप पापं केलीत, मी खूप वाईट वागलोय, असं काही मनामध्ये असतात अशा गोष्टी. कुणीतरी सांगितलेलं, कुणीतरी बोललेलं काही असतं. माझ्या माहितीत एक जण होते ज्यांच्या मी घरी गेले होते, तेव्हा त्यांनी मला एक वाक्य बोललं होतं, ते मला अजून लक्षात आहे. त्या स्वतः एक स्त्री होत्या. पण त्या मला म्हणल्या होत्या की स्त्री जन्म येणं म्हणजे हे सगळ्यात मोठं पाप आहे. मला त्या सांगत होते, तुम्हाला माहितीये का की स्त्री जन्माला येणं, स्त्रीच्या रूपामध्ये येणं, आपण जे आलोत ना स्त्री म्हणून, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काही नाहीये आपलं. आपल्याकडनं खूप मोठी पापं घडली तर म्हणून आपण स्त्री जन्माला आलोय, असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना समजून सांगायच्या भानगडीत पडले नाही त्यावेळी. कारण मला असं वाटलं हा विचार त्यांच्या आतमध्ये इतका खोल रुजलेला आहे की माझी तेवढी एनर्जी मी वेस्ट
करण्यात किंवा ते घालवण्यात मला अजिबातच हे नव्हतं, की मग मी त्यांच्या होला हो फक्त म्हणलं, "असं आहे का? बरं ठीक आहे," म्हणलं. कारण मी जेवढं त्यांना सांगायचा प्रयत्न करत होते, त्या ऐकायच्या तयारीत नव्हत्या, मनस्थितीत नव्हत्या आणि त्यांचा तो एक घट्ट असा आतमध्ये रुजलेला विचार होता, एक बिलीफ सिस्टम होती, विश्वास होता आतमध्ये, की स्त्री जन्माला येणं, स्त्रीच्या रूपामध्ये येणं म्हणजे मोठं काहीतरी अनेक जन्मांचं पाप आहे, म्हणून आपण आलो, असं त्या मला रडत-रडत सांगत होत्या. त्यांच्या घरातला काहीतरी प्रॉब्लेम सांगत. त्या क्षणाला मला त्यांना फक्त मी मनातनं, हृदयातनं फक्त परमात्म्याला प्रार्थना करत होते, की हे परमात्मा जे काही दुःख या स्त्रीने भोगले आणि ज्यामुळे तिचे अशी विश्वास कुणीतरी सांगितलं, की म्हणून तुझ्या वाट्याला हे असं आलंय आणि तू स्त्री म्हणून जन्माला आली. हे जे काही आहे हे दुःख त्यांच्या अंधार जो आहे त्यांच्या आयुष्यातला, त्याच्यामध्ये तू थोडा उजेड आण आणि त्यांना प्रकाश दे आणि प्रकाशाचा मार्ग दाखव. मी माझ्या हृदयातून केवळ त्यांना त्या क्षणाला खूप ज्या तेव्हा बोलत होत्या, तेव्हा मी फक्त त्यांना म्हणत होते, "मी तुम्हाला प्रेम प्रकाश पाठवते." आणि म्हणून दिवा लावताना जेव्हा-जेव्हा देवापुढे लावतो, तेव्हा हेच म्हणायचं. असे अनेक विचार घेऊन जी लोकं आज जीवात्मे जगतायत, त्यांना जन्मापासून त्या वयापर्यंत घरातल्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याच्यावरच त्यांचा विश्वास असतो, की असं करू नको, देव बघतोय, देवाची भीती घातली जाते आणि त्या गोष्टी आपल्या आतमध्ये रुजून बसतात खूप आणि मग आपल्याला वाटतं, "अरे, मी खूप पापं केलीत आणि मी पात्रता नाहीये माझी, की माझ्या आयुष्यात सुख यावं." म्हणून लोकं असं म्हणतात, "तुम्हाला माहीत नाहीये, की आमच्या नशिबात तेवढं काही सुख नाहीये, आमच्या नशिबात आनंद नाहीये, आमच्या नशिबात हेच लिहिलंय." हे जे सगळे त्यांचे बनलेले असतात, ते त्यांच्या येणाऱ्या अनुभवांमुळं आणि अनुभव कधी येतात? जेव्हा एकदा तुमच्याबरोबर प्रसंग घडला असा, एक एक लेसन धडा तुम्हाला दिला गेला. कुणीतरी सांगितलं, की तेच आपल्या डोक्यात बसतं, की माझं आयुष्य दुःखातच जाणार आहे. मी अशीच झालेली, माझ्याकडनं काहीतरी घडलेलं आहे म्हणून मला हे. तर ह्या सगळ्या बिलीफ सिस्टम आपल्या आतमध्ये खूप खोलवर रुजतात. मी तर हे फक्त उदाहरण दिलं. अशा अनेक गोष्टी आहेत. आजूबाजूला बघा समाजामध्ये. खूप लोकं म्हणतात, "आता आमचं वय झालंय, आता आमचे गुडघे सुरू होतील बघा." अजून सुरू पण झालेले नसतात. खूप लोकं म्हणतात, "आमच्या घरात सगळ्यांना डायबिटीज आहे, मला होणार बघा." हे जे सगळं आहे ना, हे सगळ्या ज्या विश्वास प्रणाली आपल्याकडे रुजवल्या गेल्यात आतमध्ये, की तुमच्या घरामध्ये आहे, एकदा डॉक्टर म्हणले हेरिडिटी आहे किंवा हे जे काही आहे, नसेल होणार तरी पण आपण ते मनामध्ये सबकॉन्शियसमध्ये ओढून, ओढून, ओढून आतमध्ये घेऊन एकदाचा डायबिटीज झाल्यावर मग आपण शांत बसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून वय एवढं झालंय, की ह्या वेळेला ह्या गोष्टी सुरू होतात म्हणजे होतातच. ही पण एक विश्वास प्रणाली. तर हे सगळं आपल्याला यावर्षी सोडायचंय. बघायचा वेगळा विचार करून. हे सगळं नवीन विचारांची जी ऊर्जा आहे ती पृथ्वीवर येतेय आणि तीच आपल्याला आतमध्ये घ्यायची. एखादी व्यक्ती जर मी येऊन तुम्हाला उद्या सांगितलं, तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय त्याला आत्ता ह्या क्षणाला माफ करा. तुम्ही करू शकाल का? नाही करू शकणार. तुम्ही म्हणाल, "तुम्हाला काय माहिती आमच्या आयुष्यात काय त्रास झालाय त्या." म्हणजे मला असं कितीतरी लोकांनी फोनवर सांगितलं, "अहो नाही मॅडम, तुम्हाला माहीत नाही मला किती त्रास झालाय. अ, हे बोलणं सोपं आहे, हे सगळं सहन करणं." जे की मी अगदी 100% त्यांच्याशी सहमत आहे. म्हणून मी असं कधीच म्हणत नाही, की त्या व्यक्तीला तुम्ही ह्या क्षणाला माफ करा. कारण जेव्हा-जेव्हा आपण असं म्हणतो, कारण तो अनुभव आपण घेतलेला नसतो. त्या जीवाला माहीत असते, की तो कुठल्या यातनांमधून त्या माणसाबरोबर गेलेला आहे. त्यावेळी मी त्यांना एवढंच सांगत असे, की ही एका दिवसात तुम्हाला करायचंच नाहीये. आणि जर तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं असेल, ती व्यक्ती समजा लांब गेली आता निघून, पण तरी पण तुमच्या आतमध्ये ते धगधगतंय. धरून कुणी ठेवलंय? मी ठेवलंय. मग त्रास कुणाला होणार? कारण ते माझ्याकडे आहे. त्रास मला होणार. माझी एक मैत्रीण तिच्या आजचाच प्रसंग आहे. तिच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगत होती. तिचं आणि तिच्या जावेचं भांडण. ते सांगत असताना जेव्हा ती मला तो प्रसंग सांगत होती, तिच्या जावेने तिच्यासोबत काय केलं. मी खरं सांगते जेव्हा ती सांगत होती, तेव्हा ती इतकी संतापली, की तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, की तिच्या जावेने तिला कसा त्रास दिला. म्हणजे ही गोष्ट होऊन 6 वर्ष झाली. जुनी गोष्ट आहे. पण जेव्हा ती आज सांगत होती आफ्टर 6 इयर्स तर मी तिला आज रेकी देण्यासाठी बोलावलं होतं. पण 6 वर्षानंतर जेव्हा ती ती आठवण काढलं आणि मला तिने ते सगळं मोकळं केलं तिचं मन माझ्यासमोर, रिलीज केलं सगळं. तेव्हा ती अ, असं शरीराने संताप होत होता म्हणून शरीर असं व्हायब्रेट होत होतं आणि त्यातून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती इतकी संतापली, इतकी रागाला आली. म्हणजे तो 6 वर्षापूर्वीचा प्रसंग ती आज पुन्हा जगली. समजतंय? आणि जो तिला त्रास आहे, ह्या सगळा त्रास जो आहे तिला शारीरिक जो होतोय, ह्या सगळ्या भावना आतमध्ये दबलेल्या आहेत.
ती आग आहे ना, ती आतमध्ये फायर, ते तत्व आतमध्ये असं धगधगतंय, असं अजून पण जिवंत आहे. जरी ती व्यक्ती लांब आहे तिच्यापासनं, तिची जाऊ तिच्या जवळ नाही राहत, पण तरी पण तिच्या आठवणी, तिची एनर्जी, तिची ऊर्जा भावनेने तिच्याशी जोडलेली आहे. तर जावेला त्रास होईल का नाही माहित नाही. तिची कर्म तिच्यापाशी. पण ह्या व्यक्तीला मात्र त्याचा नक्कीच त्रास होतो. आणि जेव्हा तिचं बोलणं झालं तेव्हा तिला समजलं की आपण किती संतापलोय. मी तिला कुठेही जज करत नव्हते. मी तिला फक्त सांगितलं, की ह्या क्षणाला तू तुझं पहिलं शरीर शांत कर. पाणी वगैरे दिलं आणि ते जो त्रास, दुःख जे तिने सहन केलंय, ते सगळं असं शरीरावाटे बाहेर येतं. आपण म्हणतो ना शरीराचा आणि मनाचा किती जवळचा संबंध आहे बघा, की ज्या भावना ती जगत होती, त्या क्षणाला शरीर सगळं असं थरथर कापायला लागलं आणि डोळ्यातून पाणी. म्हणजे आपलं शरीर आपल्या प्रत्येक विचाराला, भावनेला रिॲक्ट करायला लागतं. ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. आणि हे जर नाही घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये आज बघतोय आपण किती लोकांना हार्टचे त्रास आहेत लहान लहान वयामध्ये. अगदी चांगली चांगली माणसं काल होती आज नाहीयेत. इतकं हार्टचं म्हणजे हृदयाचे त्रास घरोघरी सुरू आहेत. कशामुळं सगळं आपण धरून बसलोय आतमध्ये. तर जर ती व्यक्ती आपल्या समोर नाहीये, लांब आहे, तर हे सोडणं फार गरजेचं झालंय आता. कारण तुम्ही किती धरून बसणार? किती गोष्टी आपल्या घरामध्ये जर जागा नाहीये, नवीन वस्तू आपण आणतो. आपण काय करतो? जुनं झालेलं टाकतो, की जागा कर घरामध्ये, मग नवीन आण. मग जर आपल्याला काही नवीन घ्यायचंय, तर आधी जागा तर पाहिजे. सगळी मेमरी फुल आहे. हा असं म्हणला, तो तसा म्हणला, हे सगळ्या जुन्या आठवणी. आणि जर खरोखर आपण त्यातल्या काही सोडून देऊ शकत असू, तर तो सोडा. भावतर बाबाजींचं जे मी सांगते, की आपण माणसाला समोर न भेटता आपण बसल्या ठिकाणी ती व्हायब्रेशन्स पाठवायला सुरू करा ही प्रॅक्टिस. आपल्या ओरावर काम करा. आपलं आभा मंडळ ह्या सगळ्या गोष्टी समजून आपली चक्र बॅलन्सिंगचं काम आपण करायला पाहिजे ह्याच्यामध्ये. असं एका दिवसामध्ये कुणी कुणाला माफ करू शकत नाही. कारण त्या यातना तितक्या खोलवर असतात. आणि जितकी जखम खोल आहे, तितका त्याचा जो औषधाचा कालावधी आहे, तो तितकाच लांबतो. मग लोकं 6 महिने ध्यान करून हे करून म्हणतात, आम्हाला काहीच फरक पडत नाहीये. कारण तुम्ही नुसतं ध्यान करताय किंवा पण जे आतले दबलेले आहे ते बाहेरच येत नाहीये तुमचं. तर ध्यानासोबत आपल्याला स्वतःवर आतमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे. आज जेव्हा ती मला हे सगळं सांगितल्यानंतर मी तिला फक्त 2-3 गोष्टी सांगितल्या. म्हटलं जेव्हा-जेव्हा ज्या क्षणी तुला तुझ्या जावेची अशी आठवण येते आणि ते संतापाने तुला आठवतं, त्या क्षणाला तू एक काम करायचं म्हणलं. त्या क्षणाला तू विचार करायचा, तुझ्या जावेकडं तुला देण्यासाठी दुःख आणि हेट्रेड म्हणजे द्वेष भरला होता, तो तिने तुला दिला. तुझ्याकडे पण तेच आहे का? तर तू ते तिला दे. तर आपल्या आतमध्ये जे भरलंय, ते आपण आपल्या त्या व्यक्तीला देऊ शकतो. त्यावेळी तू हाच विचार कर, की माझ्याकडे हे भरलं नाही, माझ्याकडे प्रेम आहे फक्त, करुणा आहे. तर असा विचार करून तू तिला ती एनर्जी पाठव. तू नुसतं म्हण, तिच्याशी बोलायला जाऊ नको फोनवर, समोर जाऊन बोलू नको. पण ज्या क्षणी तुला तिची आठवण येते, त्यावेळी तू म्हण, "मी तुला माफ करते. मी हे काढते माझ्या हृदयातून आणि मी तुला फक्त आत्ता प्रेम आणि करुणा पाठवते, कारण ते तुझ्याकडे नाहीये. म्हणून तू अशी वागलीस माझ्याशी. तुझ्या हृदयामध्ये केवळ द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे आणि त्यामुळे तू मला तेच दिलं जे तुझ्याकडे आहे. तर तुझ्याकडे काय कमी आहे? तुझ्याकडे प्रेम कमी, जे मी तुला आत्ता पाठवते." तर ह्या पद्धतीने मी तिला ती गोष्ट सांगितली आणि तिला म्हणलं, की हा जो संदेश आहे आत्ता येत आहे, हा मला वरून येतो डायरेक्ट आणि तू हे ओव्हर द फ्यू डेज असं हे काम कर. म्हणजे असं नाही, की एका दिवसामध्ये तुझं हे सगळा राग जाणार आहे. काही दिवस ह्याची प्रॅक्टिस कर आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसेल, की काही नाही तर नेक्स्ट टाईम जर कुणी त्या जावेचं नाव घेतलं, तर तुला इतकं संताप होणार. ठीक आहे? आपल्या आयुष्यातही अशी लोकं असतात. असली तर तुम्ही ह्या पद्धतीने त्यांच्यावर काम करा. मग तुमच्या आतमध्ये जे साठलंय ते बाहेर येईल. ते कमी होईल आणि तुमचं शरीर सुदृढ होईल. तुमचं मन शांत होईल. हे दुसऱ्यासाठी करायचं नाहीये. हे सगळं आपल्यासाठी करायचंय. ठीक आहे? आजचं 11-11चं जे पोर्टल आहे, आज आपले संस्थेचे संस्थापक ज्यांनी घरोघरी जाऊन ध्यान लोकांना शिकवलं. आत्ता तर सगळं बऱ्यापैकी लोकांना माहीत होतंय YouTubeमुळं. त्या काळामध्ये जेव्हा आपले पितामह जायचे पत्रीजी, ज्यांना ब्रह्मर्षी उपाधी मिळाली नंतर, स्वतः बाय प्रोफेशन इंजिनिअर होते. इंजिनिअरिंगचा जॉब सोडला आणि ते पूर्णपणे अध्यात्मात आले, ध्यानात आले, ध्यानाचा प्रसार प्रचार केला. त्यांनी 1 लाखापर्यंत पुस्तकं वाचली.
अध्यात्मातली. आणि ते लोकांना सांगायचे, ध्यानासोबत तुम्ही थोडं ज्ञान घ्या, पुस्तकं वाचा, सज्जन संगत्य करा, लोकांचं ऐका, जे कुठले गुरु तुम्हाला आवडतात त्यांचं ऐका. त्यांनी कधीही कुणाला बंधन दिलं नाही की ह्यांचं ऐकायचं नाही, आपल्याच संस्थेचं करायचं, असं कधीही नाही. आणि अजून एक त्यांनी सगळीकडे सांगितलं, पिरामिड. पिरामिडचा वापर करा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता. अशा पद्धतीची शिकवण त्यांनी लोकांना दिली. आणि ते स्वतःला कधी गुरु म्हणायचे नाही. ते म्हणायचे, मी मार्गदर्शक आहे, मेंटॉर आहे. गुरु तुमचा श्वास आहे, हे त्यांचं वाक्य नेहमी असायचं. तर असे ते अद्भुत एक महान मास्टर होते आणि आहेत. आणि ज्याचं काहीच दिवसामध्ये आपल्या ग्रुपमध्ये फार कमी लोक ध्यानाला बसत असतील, पण जेवढी बसतायत आणि जेवढी हृदयातून काम करतायत स्वतःवर, त्यांच्यामध्ये फरक दिसतोय. जसं आज आरतीने मला मेसेज टाकला, तो मी मुद्दाम ग्रुपवर शेअर केला, जेणेकरून सगळ्यांना समजावं की हे असतं ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला ध्यानातून डोळ्यापुढे चित्र दिसणं, व्हिजन्स दिसणं, कलर्स दिसणं, हा एक भाग वेगळा. ते तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला दाखवतं. वेगवेगळी व्हिजन्स दिसणं, स्वप्न पडणं. काही लोकांना आधीच कळतंय पुढं काय होणार आहे. पण आतमध्ये, अंतरंगामध्ये, हृदयामध्ये ज्याच्या फरक पडतोय, बदल होतोय, तो जास्त आपल्याला पाहिजे. कारण तेच आहे, आपण इथे सगळं बोलू, उद्या ऑफिसमध्ये गेलो, घरामध्ये गेलो, 4 लोकांबरोबर आपल्याला राहायचंय. तेव्हा राहताना ते सगळं आठवलं पाहिजे. आणि ते आपल्या रोजच्या आयुष्यात आपली ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, हे सगळं उतरलं पाहिजे. हे आपल्या सगळ्यांना करायचंय. मी बोलतीये म्हणून मी परफेक्ट आहे, मी माझ्या घरी एकदम अगदी अशी संतासारखी राहते असं नाहीये. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात असा प्रसंग येतो, माझा राग मला वाटतो, त्या क्षणाला आता मला समजतं, जे आधी समजायचं नाही. आणि ह्या गोष्टी मला आठवतात, मला आठवण करून दिली जाते. आणि त्यावेळी मी शांत होऊन साक्षी भावाने काही गोष्टी बघते, समजून घेते. जरी पैसे माझे कुठे लॉस झाले, हरवले, तर मला आता दुःख होत नाही. कारण मला माहितीये, देणारा तोच आहे आणि ज्याच्याकडे चाललंय तो सुद्धा त्याच्याच रूपात आहे. त्यामुळे हे जे एकरूपतेचं आपल्या समोर येतं, आपण जेव्हा एक होतो, सगळ्या अणुरेणूंमध्ये तोच भरलाय, हे जेव्हा समजायला लागतं, तेव्हा त्या स्टेजला आल्यावर आपल्याला कसलंही दुःख राहत नाही. ना तुझं माझं, ना माझा तुझा पैसा, हे सगळ्यातनं आपण बाहेर पडतो त्या दुःखातून. आणि हे सगळं मला महावतार बाबाजींच्या युनिफाईडमुळं आणि आपल्या ध्यानामुळं, तुमच्या सगळ्यांसोबत ह्या एका वर्षामध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यांचे फोन यायचे, अनुभव सांगितले जायचे. तेव्हा मला बऱ्याच वेळेला ते मेसेज यायचे वरून, मला कानामध्ये कधी कधी ऐकू यायचं. तेव्हा हे सगळं मला समजायचं की हे सगळं डाउनलोड करायचं काम माझं सुरू आहे. आणि ते घडत घडत असताना मी सुद्धा घडले. त्यामुळे मी पितामहांचे तर आभार मानतेच, पण इथं असणारा प्रत्येक मास्टर, जसं आपले पत्रीजी म्हणायचे की कुणी लहान मोठं नाहीये ना, इथं कुणीच गुरु नाहीये, इथं फक्त श्वास गुरु आहे. आणि इथं असणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मा, जीवात्मा, हा एक मास्टर आहे, जो ह्या ध्यान साधनेमध्ये आलाय. अजून एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण जे सेशन करतो, हे आपलं इंटरॅक्टिव्ह, थोडंसं संदेश, थोडं ध्यान असं आहे. आपली खरी साधना आपण आपण सगळ्यांनी आपल्या सकाळी, रात्री असं बसून करा. एक साधारण आपलं 1 तासाचं सत्र आपलं झालंच पाहिजे रोजच्या रोज, एक साधना आपली. आणि ती आपली खरी साधना. हे जे आपण करतो ही सामूहिक साधना आहे. तर आपल्या वेळेचं आपल्याला लिमिट असतं, म्हणून आपण करतो कमी वेळ. आणि जे काही संदेश मला दिले जातात ते मला द्यावे लागतात, ते आहे. आणि प्लस आपली साधना आपण सगळ्यांनी वैयक्तिकरित्या सकाळी किंवा रात्री सुरू ठेवा. ते ध्यान आपलं खरं ध्यान असतं, जेव्हा आपण शांत होतो, आपल्या श्वासांबरोबर एक होतो आणि हळूहळू आपण खोलवर जायला लागतो. ठीक आहे. तर ह्याच नोटवर आपण आजचं आपलं सत्र सुरू करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळेजण सगळ्यात आधी परमात्म्याचे आभार मानायला कधीच विसरायचं नाही. आपल्या गुरूंचे, आपल्या स्वतःचे, आपली इष्ट देवता, या सगळ्यांचे आभार मानूनच आपल्या दिवसाची सुरुवात करा. त्याचप्रमाणे आपण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. सगळेजण डोळे मिटून आपल्या हृदयावर श्वास घेऊ. 2-3 मोठे श्वास घेऊ. आपले हात एकमेकांमध्ये गुंतवून पाठीला आराम देऊन सुखासन मध्ये बसू.
नाकावाटे एक मोठा श्वास आपल्या छातीवर घ्यायचा. छातीवर का? तर तिथं आपलं हृदय आहे. आणि हृदय हे सगळ्यात मोठं पोर्टल आहे, दार आहे, जे आपल्याला कॉस्मिक एनर्जीशी जोडतं, त्या परमलोकाशी जोडतं. अगदी सावकाश नाकावाटे श्वास घेत हळूहळू आपल्या हृदयावर तो श्वास जाणवू द्या. आणि हळूहळू सावकाश आपल्या नाकावाटे तो श्वास बाहेर जाऊ दे. अजून 2 मोठे श्वास आपण हृदयावर. आपले इष्टदेव, आपले सद्गुरू, त्यांना आपल्या डोळ्यापुढे आत्ता ह्या क्षणाला त्यांचं स्मरण करू. सगळ्यात आधी आपण आपल्या सद्गुरूंचे आभार, जे अनेक जन्मांपासून ज्याचं आपल्याला स्मरण सुद्धा नाहीये, ते आपल्या सोबत आहेत. या ध्यान मार्गामध्ये तुम्ही मला मार्ग दाखवलाय, मला घेऊन आलात, त्यासाठी हे गुरुराया, मी तुमचे आभार मानते. सोबतच जी कुठली आपली इष्टदेवता, कुलदेवता असेल, त्यांचं स्मरण करा आणि त्यांचे देखील आभार मानू. आपल्या आत्म्याचे आभार माना, ज्यांनी हा मार्ग निवडला. मोठे मोठे श्वास घेणं सुरू ठेवा. आता आपला श्वास अशा पद्धतीने घ्यायचा आहे. नाकावाटे दीर्घ श्वास, हळूहळू पोटामध्ये पोट फुगवून हवा घ्यायची. पूर्ण पोटात जितकी हवा मावेल, जितका श्वास मावेल, तितकं पोट बाहेर काढायचं. आणि अगदी सावकाश आपल्या नाकावाटे ही सगळी हवा पुन्हा ब्रह्मांडात सोडून द्या. दिवसभर आपण अनेक विचारांमध्ये कदाचित श्वास घ्यायचं विसरलं असू, श्वास घेतलेला आपल्याला जाणवला सुद्धा नसेल. पण हीच ती वेळ आहे जिथं आपण पूर्ण जागृतीने श्वास घेतोय, जाणीवपूर्वक श्वास घेतोय. हीच ती वेळ आहे जिथं सगळं विसरून जा. मी म्हणजे हा देह आहे, माझं नाव हे आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे. माझ्या चिंता, काळजी सगळं सगळं ह्या क्षणाला बाहेर जाणाऱ्या श्वासाद्वारे सोडून द्या. एक एक श्वास अगदी लक्षपूर्वक, जराही न चुकवता नाकावाटे आपल्या गळ्यातून, छातीतून खाली पोटापर्यंत पोट असं फुलवून आत भरेल तितका श्वास घ्या. आणि अगदी सावकाश आपल्या छातीतून, गळ्यातून पुन्हा नाकावाटे बाहेर पडू दे. जे श्वास आपल्या या देहामध्ये आहेत तोपर्यंत हा देह चालू आहे. अखेरचा श्वास आला त्या दिवशी आपण
या देहातून बाहेर पडून पुढच्या प्रवासाला जाणार. या श्वासाला सांगा, माझं तुझ्याकडे लक्ष आहे, मला जाणीव आहे तुझी, मी विसरलो नाहीये की तू माझ्या आतमध्ये वायू रूपाने प्रवाहित होतोय. एक एक श्वास आपल्याला या परमपित्याची भेट आहे. सगळ्यात आधी उठल्या उठल्या या श्वासांचे आभार मानू. रोजच्या रोज ही आत जाणारी गार हवा आणि हलकी गरम होऊन बाहेर पडणारी ही हवा, हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण. आपल्या आयुष्यातलं एक ब्लेसिंग जे आपण विसरतो. अशा या श्वासांचे आभार मानू. दीर्घ श्वास घेणं सुरू ठेवा. कुठलीही घाई न करता केवळ नाकावाटे हळूहळू आतमध्ये, पोटात, छातीत सगळीकडे श्वास जाणवू दे. जितका हळूवार आपण आत घेतोय त्याच गतीने सावकाश हळूवार बाहेर सोडू. त्या क्षणाला सगळं विसरून फक्त श्वासांकडे लक्ष. मी शुद्ध चेतना, मी केवळ शरीर नसून एक आत्मा आणि चेतना आहे. ही जाणीव आपल्याला श्वास करून देतात. कारण देह सुटला, श्वास सुटले, तरी ही चेतना आहे जे सगळं बघतीये साक्षी भावानी. काय होतंय, मी काय विचार करते, हळूहळू आपलं सगळं लक्ष आता आपल्या नैसर्गिक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर घेऊन या. दीर्घ श्वासांवरून आपला प्रवास आता साध्या नैसर्गिक कोमल श्वासांवर येऊ दे. फक्त बघायचंय आपल्या नाकावाटे आत जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या श्वासांना. आनापान सती ध्यान. आना म्हणजे येणारा, पाना म्हणजे जाणारा, सती म्हणजे बघणं, अनुभव करणं, फील करणं, हिंदीमध्ये महसूस करणं. केवळ येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांना. हे श्वास दिवसभर नाही जन्मापासून आपल्या सोबत आहेत. पण आपण अनेक विचारांनी वेढलेलो असतो. लोकांच्या घराड्यात, कामाच्या घराड्यात, या सगळ्या नादात आपण विसरतो माझा श्वास सुरू आहे. ध्यानाची वेळ म्हणजे ही आठवण करून देणारी वेळ. आत जाण्याची वेळ. आपल्या नासिकाद्वारावर श्वासांचा जो स्पर्श आहे
केवळ अनुभव करा. सगळं शरीर शिथिल सैल सोडून द्या. या क्षणाला पूर्ण रिलॅक्स आणि स्थिर. कुठली चिंता काळजी सगळं सोडून द्या. बाहेर ब्रह्मांडात आपल्या इष्ट देवतेच्या चरणावर आणि केवळ आपल्या श्वासांसोबत प्रामाणिक राहा. एकरूप व्हा. सगळ्याची काळजी घेणारा तो परमपिता आपल्या आतच आहे. आपण कसलीच काळजी करायची नाही. सगळं सोडून द्यायचं. सरेंडर. जे होत आहे माझा विश्वास आहे. आपल्या शरीराचे आभार मानू. आपल्या घराचे आभार. आपली वास्तू, घर लहान असेल मोठं असेल, आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतील. प्रत्येक वस्तूचे खूप आभार मानू. आपल्या मनामध्ये एक भाव ठेवा. आपल्या हृदयामध्ये माझ्या सर्वोच्च हिताच्या गोष्टी माझ्याकडे सहजपणे येत आहेत. संपूर्ण ब्रह्मांड परमपिता परमेश्वर मला लागणाऱ्या सगळ्या गरजा पुरवत आहे. माझा विश्वास आहे या प्रक्रियेवर. आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. हे वाक्य आत जाऊ दे. माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे. मी सुरक्षित आहे. आय एम प्रोटेक्टेड. आय एम सेफ. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. आत जाणाऱ्या प्रत्येक श्वासाने हे वाक्य, हे बी आपल्या आतमध्ये रुजू द्या. मी या पृथ्वीवर अगदी सुरक्षित आहे. मी समृद्ध आहे. मला लागणाऱ्या सगळ्या वस्तू गरजा सहजपणे पुरवल्या जात आहेत. माझा विश्वास आहे. माझ्या परमेश्वरावर, माझ्या उच्च आत्म्यावर. आपलं सगळं लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर राहू दे. आपल्यासोबत या सत्रामध्ये आज मी ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींना आमंत्रित करते. महाअवतार बाबाजी, आर्कएंजल मायकल, या ब्रह्मांडातील सर्व ॲसेंडेड मास्टर्स, ॲस्ट्रल मास्टर्स, पंचतत्वांना मी आवाहन करते. गोल्डन ॲस्ट्रल पिरॅमिड आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आत्ता ह्या क्षणाला आलेला आहे आणि आपण सगळेजण त्या पिरॅमिडच्या खाली बसून
आपल्या श्वासांसोबत जोडले गेलेलो. कुठलाही विचार न करता, काळजी न करता सगळं शरीर सैल स्थिर करून आपलं लक्ष केवळ आपल्या नासिकाद्वारावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. खोलवर जा, श्वासाचा पाठलाग करा. ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर अजून थोडा वेळ आपल्या ध्यानामध्ये राहा. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आभार व्यक्त करत हळूहळू ध्यानातून बाहेर या. भेटू आपण उद्याच्या सत्रात.